Hello friends, today we are going to learn practice set 2.6. Okay, practice set 2.6 मध्ये ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. म्हणजेच तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, पहिल्यांदा तुम्हाला जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला आपल्या न्यूमरिकल लँग्वेज मध्ये सगळं आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला कन्वर्ट करावे लागतील क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, आणि कन्वर्ट केल्याच्या नंतर आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. ओके, ठीक आहे. आपण पहिला क्वेश्चन बघतोय. काय क्वेश्चन बघा. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. आता प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, बरोबर ना. प्रगतीच्या एजचं मल्टिप्लिकेशन किंवा हा 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय. ओके, पहिली गोष्ट तुम्हाला क्वेश्चन पूर्ण नीट समजला पाहिजे, तरच तुम्ही त्याचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट तुम्ही नीट करू शकता. ओके, अदरवाईज तुम्ही चुकणार. ठीक आहे, म्हणून नीट लक्ष द्या. त्यानं प्रगतीस एज 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वीच जे प्रगतीचं वय होतं, अँड 3 year hence, हेन्स म्हणजे पुढे, म्हणजे आताच्या वयाच्या नंतर पुढचे 3 वर्ष. ओके, म्हणजे मागच्या 3 वर्षात जे काय वय होतं प्रगतीचं आणि पुढच्या 3 वर्षात जे काय वय असेल, या दोघांचं प्रोडक्ट जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती भेटतं सांगा? 84 भेटतं, बरोबर ना. यासाठी आपल्याला प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय माहित असलं पाहिजे. ओके, आणि 3 वर्षानंतरच वय माहित असलं पाहिजे. ओके, पूर्वीचा नंतर जर माहित असेल तर त्यांचा आपण प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि ते 84 आहे असं आपण दाखवू शकतो. ओके, काय म्हटलं होतं? फाइंड हर प्रेझेंट एज. तर आपण काय करायचं ना, तिचं प्रेझेंट एज म्हणजे आजचं वय काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, अशा इक्वेशन मध्ये लक्षात घ्यायचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे, बरोबर ना. मग प्रेझेंट एजलाच आपण कोणते एक व्हेरिएबल आपण हे करायचं, काय कसं पुट करायचं. आपल्याला इथे व्हेरिएबल एक घ्यायचंय. ओके, कोणते आपण व्हेरिएबल तुम्हाला माहिती आहे, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणते कसं सांगा? ए बी सी डी अप टू झेड पर्यंत आपण कोणताही एक व्हेरिएबल आपण इथे घेऊ शकतो. ठीक आहे, मी इथे एक्स हे व्हेरिएबल घेतो. आपण सुरुवात करूया सोल्युशनला. नीट लक्ष द्या. लेट प्रगती's present age be x years. ओके, प्रगतीचं आताच वय x वर्ष आहे. मग 2 वर्षापूर्वी काय वय होत असेल सांगा? हे बघा, इकडे लक्ष द्या. प्रगतीचं आजचं वय x वर्ष आहे. मग 2 वर्षापूर्वीचं वय किती होत असणार सांगा? x-2. 2 वर्षापूर्वी म्हटलं म्हणजे -2, आणि 3 वर्षानंतर आहे बघा 3 year hence म्हणजे 3 वर्षानंतर त्याचं वय काय असणार? नंतर म्हटलं म्हणजे प्लस करायचं. समजलं? तुम्हाला 2 वर्षापूर्वीचं वय त्यांनी म्हटलंय 2 years ago म्हणून मी x-2 घेतलं. 3 years hence म्हटलं म्हणजे 3 वर्षानंतर म्हणून x+3. समजलंय? तुम्हाला एक दुसरे एक्झाम्पल सांगतो याच्यावर. समजा माझं वय, मी म्हणतो माझं वय 27 years आहे. ओके, मी माझं आजचं वय म्हटलं मी 27 years. ओके, आज जर माझं वय 27 years असेल तर 2 years ago 2 वर्षापूर्वी माझं वय किती होत असणार सांगा? 25 होणार, बरोबर ना. आज जर माझं वय 27 होत असेल, 2 वर्षापूर्वी माझं वय किती होत असणार? 25 होत असणार. आता हे 25 मी काढले कसे सांगा? ह्या आजचं वय, माझं आजचं वय 27 आहे, यातून मी -2 केलं तेव्हा 27 - 2, त्याने मला हे 25 भेटले. समजते मी काय म्हणतो ते? त्या 27 मधून म्हणजे आजच्या वयातून जर मी 2 मायनस केले तरच मला 2 years ago माझं 2 वर्षापूर्वीचं वय काय होतं ते मला भेटणार आहे, बरोबर ना. तसंच सेम प्रगतीचं आजचं वय जर x असेल तर 2 वर्षापूर्वीचं काय सांगा? 2 मायनस करा, x-2. तसे मी 27 2 मायनस केले. 3 years हेन्स म्हटलं तर काय होतं सांगा? 27+3 करावं लागेल. आज जर माझं वय 27 असेल तर 3 वर्षानंतर माझं वय किती असणार सांगा? अजून 30 वर्ष. +3 केले मी, आजच्या वयात +3, आजच्या वयामध्ये +3 करायचे. ओके, समजलं काय आहे ते? म्हणजे 2 years ago प्रगत एज किती होत असणार सांगा? was x-2 and 3 year hence किती असणार? x+3. ओके, हेच लिहून घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे कसं लिहिणार बघा मी इथे आता.
therefore our age म्हणजे प्रगतीचं एज बिफोर 2 years किंवा 2 years ago म्हणतो मी 2 years ago was किती वर्ष सांगा 2 वर्षापूर्वी x minus 2 years and ओके 2 वर्षापूर्वी x minus 2 होतं आणि 3 वर्षानंतर 3 year hence will be किती होईल सांगा x plus 3 खालीच लिहितो मी 10 पूर्ण x plus 3 years ओके म्हणजे प्रगतीचं वय 2 वर्षापूर्वी x minus 2 होतं आणि 3 वर्षानंतर किती होतं सांगा x plus 3 ओके आपण एक काय करता सांगा या दोघांची आपल्याला प्रोडक्ट करायची आहे त्याने कंडिशन काय दिली बघा प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence ओके म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे सांगा 84 आहे म्हणजे गिव्हन कंडिशन फ्रॉम गिव्हन कंडिशन काय कंडिशन दिली आहे बघा सांगा त्यांनी 2 years ago एज आणि 3 year hence यांचं प्रोडक्ट किती सांगा 84 आहे ओके आता आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल ठीक आहे तुम्ही डायरेक्टली दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह केलं तरी चालेल आता हा जो पहिला x आहे पहिला x इथला याने मला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल आणि या -2 ने पण ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल ओके तरच ब्रॅकेट सॉल्व्ह होणार आहे सुरुवातीला मी x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो x घेतो x into x plus 3 म्हणजे x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं मी नंतर -2 into x plus 3 -2 ने पण मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 84 ओके आता काय सांगा मी x into x करावं लागेल x into 3 करावं लागेल बरोबर ना x into x किती होणार सांगा x स्क्वेअर होतील प्लस x into 3 x होतील आता -2 into x -2x होतील आणि -2 into 3 -6 होतील आता हे 84 इज इक्वल टू साइनच्या पलीकडे तिकडे आहे राईटला बरोबर ते आपल्याला लेफ्टला घ्यायचं असेल तर काय होतील सांगा निगेटिव्ह होतील इज इक्वल टू 0 समजते ना आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते पाहिजे मॅक्सिमम पॉवर 2 आहे फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय चला x स्क्वेअर आहे सर आहे आता इथे बघा 3x - 2x यांचं आपण ऍडिशन करू शकतो आपण ओके काय का सांगा इथे फक्त x ची पॉवर 1 आहे इथे पण x ची पॉवर 1 आहे पॉवर सेम आहे व्हेरिएबल सेम आहे बरोबर ना म्हणजे काय सांगा इथे 3x हे पॉझिटिव्ह आहे 2x निगेटिव्ह आहे प्लस मायनस 3x - 2x फक्त सिंगल x राहणार बिगेस्ट नंबर साइन 3x मोठे आहेत प्लस येईल 3x साइन प्लस आहे ओके हे मायनस काय सांगा हे पण प्लस होणार बरोबर ना मीन्स 84 प्लस 6 किती होणार सांगा 90 साइन इन निगेटिव्ह इज इक्वल टू 0 आता झालं की बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर ना आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं आता हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथड ओके आपल्याला 90 चे फॅक्टर पाडायचे ठीक आहे इथे 1 आहे तुम्हाला काय म्हणतो फॅक्टर पडते a आणि c यांचं मल्टिप्लिकेशन a ची व्हॅल्यू ऑलरेडी 1 आहे आणि c आहे -90 मीन्स आपलं -90 चे मला फॅक्टर पाडायचे आहेत इथे काय सांगा b ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन -90 आलं पाहिजे आणि त्याच दोन नंबरचं ऍडिशन किती आलं पाहिजे +1 आलं पाहिजे म्हणजे कोणते येणार सांगा मी 10 and 9 ओके 10 पॉझिटिव्ह येतील 9 निगेटिव्ह येतील कारण का सांगा इथला बी चं साइन बघायचं बी चं सिम्बॉल काय सांगा प्लस आहे ना दोघात जो बिगेस्ट नंबर तो असेल दोघातला ओके 9 मोठे की 10 मोठे 10 मोठे ओके दोघातल्या बिगेस्ट नंबरला इथं बी चं साइन येणार लक्षात घ्यायचं बी प्लस आहे इथे प्लस आला ओके आता आपल्याला इथे निगेटिव्ह पाहिजे ना इथे मग दोघातलं एक काहीतरी निगेटिव्ह पाहिजे हे जर प्लस घेतलं तर निगेटिव्ह राहणार आहे ओके 10 and -9 चला आपण सॉल्व्ह करूया
तुम्हाला कसं सॉल्व्ह करायची फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे. आय थिंक 2.2 मध्ये आपण बघितलेलं आहे. आता परत 2.2 प्रॅक्टिस सेट तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याच्या पुढची गोष्ट आता पुढे कसं सॉल्व्ह करतो बघा मी. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0 आहे घेतले मी. ठीक आहे. यांचा एक ग्रुप आणि यांचा एक ग्रुप. ओके. यांच्यामध्ये कॉमन काय भेटतं? एक्स कॉमन भेटणार. कॉमन कसे काढायचे हे पण तुम्हाला मी प्रॅक्टिस 2.2 मध्ये एकदम डिटेल्स मध्ये शिकवलेलं आहे. ओके. तिथे बघा इथे एक्स कॉमन काढला. एक्स स्क्वेअर मधलं एक एक्स जर कॉमन काढला तर आतमध्ये एक एक्स राहील ब्रॅकेट मध्ये. ओके. प्लस 10x मधलं एक्स कॉमन काढलाय इथे राहतील 10. समजतंय ना? ओके ठीक आहे. आता इथे -9 आहेत बरोबर ना. हे -9 मी कॉमन काढणार आहे कारण कसं 9 1 चा 9 आणि 9 10 चा 90 9 ला पण आणि 90 ला पण 9 ने डिवाइड होतं. ओके. मीन्स 9 कॉमन काढले. 9x मध्ये जर 9 कॉमन काढले ते शिल्लक राहील फक्त x. इथे साइन काय सांगा प्लस का हे मायनस आणि हे प्लस प्लस मायनस मायनस या दोघांचं कॉम्बिनेशन इथे आलं पाहिजे. प्लस मायनस मायनस. ओके. 9 ने जर 90 ला डिवाइड केलं तिथे येणार 10 इज इक्वल टू 0. तुम्हाला मी सांगितलं हे दोन्ही ब्रॅकेट सेमच आले पाहिजे. काही नाही समजलं हा ब्रॅकेट तुम्ही जर परफेक्ट काढला असेल तर सरळ हा ब्रॅकेट इथे ठेवायचा. जास्त टेन्शन घेत बसायचं नाही. ओके. आता काय सांगा x प्लस 10 बरोबर. नाही ते x प्लस 10 आणि ते x मायनस 9 येईल म्हणजे x प्लस 10 दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत एकदा घेतले. या ब्रॅकेटच्या बाहेर इथे x आहे तो घेतो आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर इथे -9 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता तुम्हाला कसं सॉल्व्ह करतो माहिती आहे. x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0. x plus 10 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. Therefore, x is equal to minus 10 होईल or x is equal to 9 होईल. आपल्या x च्या दोन व्हॅल्यू भेटल्या बघा -10 आणि 9 बरोबर ना. आपण x कशाला पुट केलं सांगा. प्रगतीच्या एजला आपण x पुट केलाय बरोबर ना. आता प्रगतीचा एज कधी निगेटिव्ह मध्ये येईल का सांगा. एज कोणाचं निगेटिव्ह मध्ये असतं का? नसतं बरोबर ना. म्हणजे काय सांगा x इज इक्वल टू किती घेणार आपण 9 घेणार म्हणजे प्रगतीचं एज किती असणार 9 इयर्स असेल असं वाटलं असल्या. बट एज कॅन नॉट बी निगेटिव्ह बरोबर ना. Therefore, x is equal to 9. Pragati's present age is किती आहे 9 years. ओके. स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या.